आता बघा त्याचा पुढचा, आता फॉर्म्युले कळाले आपल्याला. फॉर्म्युला काय काय होते आपल्याला पटकन एकदा बघा. एक्स रेस टू एनचा काय होतो, एन पुढे येतो एन मायनस वन बनतो. ई रेस टू एक्सचा काय असतो, ई रेस टू एक्स बनत असतो. साइन एक्सचं काय म्हणतो, कॉस एक्स. कॉस एक्स काय म्हणतो, मायनस साइन एक्स मायनस. टॅन एक्स काय म्हणतो, सेक स्क्वेअर एक्स. एलएन ऑफ एक्स काय होतो, वन अपॉन एक्स. कॉट एक्स काय म्हणतो, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. आणि सेक एक्स काय होतं, सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्स इंटू टॅन एक्स. कोसेक एक्स काय, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. आणि दुसरा युव्ही बाय युव्ही रूल आणि यू बाय व्ही रूल. हे लगेच होणार नाही, आपण तो थोडस नंतर पार्ट आहे. चला आता सुरू करू. एकदम सिंपल पार्ट चालू करताय बघा. पहिला जर एक्झाम्पल मी असं दिला, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 4 आहे. काय एक्स रेस टू 4, याचं उत्तर काय ना तुम्हाला माहिती ना. 4 का होणार आहे, पुढे येणार आहे आणि एक्सचं का होणार, डायरेक्ट लिहितो याच्या पुढेच. काय होणार आहे, 4 पुढे येईल आणि एक्सचा पॉवर किती होऊन जाईल, 3 बनेल. काय डाऊट आहे, डी बाय डी एक्स. सिंपल एक्झाम्पल ठेवतो, सिंपल पहिल्यांदा. डी बाय डी एक्स ऑफ एक्सचा पॉवर किती, 2 आहे. तर तुम्ही काय करणार आहे, 2 ला पुढे घेणार आहे आणि एक्सच्या वरती काय 1 होणार आहे. लिहा किंवा नका लिहू. तिसरं, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 7 आहे. तर काय लिहिणार आहे, 7 पुढे येऊन जाईल आणि एक्सचा पॉवर काय होऊन जाईल, 6 होऊन जाईल. काय डाऊट आहे. आता थोडंसं त्याच्यामध्ये ट्विस्टिंग चाललंय. आता कळालं काय, डी बाय डी एक्स ऑफ एक्सचा पॉवर 1/2 आहे. मग काय होईल, तेच आहे. फॉर्म्युल्यामध्ये काय बदल नाही. 1/2 का होऊन जाईल, पुढे होईल एक्सचा पॉवर किती, 1/2 मायनस 1. बरोबर की नाही. म्हणजे किती आला तुमचा, 1/2 एक्सचा पॉवर किती, मायनस 1/2. काय डाऊट आहे, समजलं. याला तुमचं प्रेम होतो आलं तर तुम्ही असं करू शकतात. कसं, 1/2 जसा तसा. मायनसचा अर्थ का होतो, मायनसचा अर्थ का होतो खाली ना, म्हणजे काय 1 अपॉन एक्सचा पॉवर काय 1/2. अजून प्रेम होतो आलं तर तुम्ही हे पण करू शकतात, 1/2 1 अपॉन रूट एक्स. 1/2 चा अर्थ का तो रूट एक्स. ठीक आहे. 5 डी बाय डी एक्स ऑफ एक्सचा पॉवर 3/2 आहे. काय होणार आहे, काय होणार आहे, 3/2 पुढे येणार आहे, एक्स आहे 3/2 मायनस 1 आहे. म्हणजेच काय करणार आहे तुम्ही, 3/2 जशाच तसा आहे, एक्स आहे 3/2 मधून मायनस केलं तर झालं 1/2. आणि तुम्हाला अजून पुढे मला तर तुम्ही काय करू शकता, 3/2 आणि रूट एक्स लिहू शकता ना, एक्स 1/2. काय डाऊट आहे. यालाच असं जरी आला असतं तुम्हाला बघा, डी बाय डी एक्स ऑफ असं आलं असतं. किती तुमचा एक्स आहे आणि पुढे किती क्यूब आहे. याला रिप्रेझेंटेशन असं पण करतात. रूटचा अर्थ काय झाला 1/2 आणि मल्टिप्लाइड मध्ये 3 क्यूब रूट. कळालं का, समजलं हे काय केलं. नेक्स्ट याच्यामध्ये काय डाऊट आहे, पहिलाच फॉर्म्युलाचा यूज केला मी, फक्त पहिला फॉर्म्युलाचा यूज केला. आता माझे मल्टिपल फॉर्म्युले येतील, तो फॉर्म्युला महत्वाचा झाला आपला. कळालं का. सिमिलर बघा आता काय चेंजेस करतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय ओळखायचंय आता, डिफरेन्शिएबल आणि कॉन्स्टंट. काय ओळखायचं आता, डिफरेन्शिएबल आणि कॉन्स्टंट, आणि त्याच्यानुसार सॉल्व्ह करायचं. जसं की आता डी बाय डी एक्स मी असं म्हटलं, ई रेस टू एक्स आहे आणि साइन वाय. ई रेस टू एक्स आहे आणि साइन वाय. डिफरेन्शिएबल कोण आहे, एक्स आहे, म्हणजे फंक्शन कोणतं आहे, ई रेस टू एक्स आहे. साइन वाय काय होईल, कॉन्स्टंट, तो काय होऊन बाहेर येऊन जाईल डिफरेन्शिएशनच्या बाहेर. साइन वाय काय झाला, डिफरेन्शिएशनच्या बाहेर. का बरं, कॉन्स्टंट आहे, जो कॉन्स्टंट तो काय करायचा डिफरेन्शिएशनच्या बाहेर. आणि डी बाय डी एक्स ऑफ ई चा पॉवर काय एक्स, आणि ई रेस टू एक्स काय येतं, ई रेस टू एक्स. मग काय म्हणलं माझं, साइन वाय ई रेस टू एक्स. काय डाऊट आहे, समजलं. डी बाय डी एक्स ऑफ मी जर असं म्हटलं असतं, एक्स चा स्क्वेअर आहे आणि मी काय म्हटलं तर कॉस वाय. तर मला सांगा डिफरेन्शिएबल कोण आहे, एक्स आहे, फंक्शन कोणतं आहे एक्स स्क्वेअर आहे, कॉस वाय काय होईल कॉन्स्टंट. कॉन्स्टंट काय होऊन जाईल बाहेर येऊन जाईल, कॉस वाय बाहेर आला. आणि डी बाय डी एक्स ऑफ काय राहिला तुमचा एक्स स्क्वेअर झाला. म्हणजे कोणता फॉर्म्युला आला, एक्स रेस टू एन वाला, तो काय होतो कॉस वाय बाहेर आला आणि हा 2 काय होऊन जाईल पुढे येऊन जाईल आणि 2 मधून 1 मायनस केला, काय झालं कॉस वाय 2x. सिंपल आहे. मी अजून गेलो, डी बाय डी एक्स ऑफ, मी मुद्दाम डी ऑफ डी एक्स घेतो, माहिती आहे तुम्हाला. डीझेड पण आपण घेऊ शकतो, चला वाटतं घेऊ आपण या एक्झाम्पल मध्ये. डी वाय मी असं म्हटलं टॅन वाय आणि मी म्हटलं ई रेस टू एक्स आहे आणि
सपोज एक्सचा स्क्वेअर आहे किंवा टीचा स्क्वेअर आहे. आता मला सांगा डिफरेन्शिएबल कोण आहे? वाय फंक्शन कोणतं आहे? आणि बाकीचे दोन काय आहेत? कॉन्स्टंट होतील आणि ते काय होतील? बाहेर येऊन जातील. बाहेर आले ई रेस टू एक्स टीचा स्क्वेअर डी बाय डी वाय ऑफ टॅन वाय. मग काय होईल? ई रेस टू एक्स जसा तसा टी स्क्वेअर पण तसा तसा टॅन वायचा डेरिव्हेटिव्ह काय जाईल? टॅनचा काय तो सेक्स स्क्वेअर आणि इथं वाय होता म्हणून इथं वाय आणि इथं एक्स होतं म्हणून एक्स आला. काय डाऊट आहे? समजलं? सिमिलरली डी बाय डी टी ऑफ कळलं? डी बाय डी टी ऑफ एल एन ऑफ एक्स कॉस टी. काय कळालं? डिफरेन्शिएबल कोण आहे? टी आहे. फंक्शन कोण आहे? कॉस टी आहे. तर कॉस एल एन ऑफ एक्स काय होऊन जाईल? बाहेर येऊन जाईल. एल एन ऑफ एक्स काय झाला तुमचा? बाहेर आला. आणि डी बाय डी टी ऑफ कॉस टी. एल एन ऑफ एक्स तसाच तसा एल एन ऑफ एक्स तसाच तसा. कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह काय? कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस साइन एक्स. तुम्ही इथे लिहू शकता ना मायनस एल एन ऑफ एक्स इंटू काय? साइन एक्स. काय डाऊट आहे? आता यालाच मी याच फंक्शन ठेवतो पण डी बाय डी एक्स म्हणतो आणि फंक्शन तेच ठेवतो. कोणतं? एल एन ऑफ एक्स इंटू काय? कॉस टी. आता डिफरेन्शिएबल कोण झाला? आता डिफरेन्शिएबल कोण आहे? डिफरेन्शिएबल कोण आहे? एक्स आहे. फंक्शन कोणतं आहे? एल एन ऑफ एक्स आहे. कॉस टी काय ऍक्ट होईल? कॉन्स्टंट ऍक्ट होईल. कॉस टी काय होऊन जाईल? मग बाहेर येऊन जाईल. डी बाय डी एक्स ऑफ काय म्हणणार? एल एन ऑफ एक्स. मग कॉस टी जशाच तसा एल एन ऑफ एक्स काय म्हणतं? 1/1 एक्स. सिमिलर सिंपल आहे. काय डाऊट आहे? सिंपल फक्त फॉर्म्युले लर्न करायचे आणि आपल्याला काय ओळखता आलं पाहिजे? डिफरेन्शिएबल कोण आहे? कुठं? साइन टी. फंक्शनचं नाव बदलते फक्त. जो कोएफिशियंट आहे त्याच्यामधला तो फंक्शन बदलेल. त्याच्यामुळे तर आपण शिकलो काय शिकलो? डिफरेन्शिएबल कोण आहे आणि कॉन्स्टंट कोण आहे. इथं मी मुद्दाम तो एक्झाम्पल ठेवला. इथं डिफरेन्शिएबल काय ठेवलं मी? टी. म्हणून फक्त कॉस टीला डिफरेन्शिएट केलं. इथं डिफरेन्शिएबल कोण केला? एक्स. फक्त एल एन ऑफ एक्स ला गेलं. कॉस टी काय झाला आपलं त्या केसमध्ये? कॉन्स्टंट झाला. कॉन्स्टंट आणि डिफरेन्शिएबल ओळखता येतात. असे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. ठीक.